नमस्कार, मी डॉक्टर बंडोपाध्याय अनिर्वाण, पल्मोनॉलॉजिस्ट, सुरभी हॉस्पिटल, नाशिक. नाशिकच्या लोकांना खूप फ्रिक्वेंटली रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होत आहेत. त्यांना दमाचा त्रास होतोय, दीर्घकाळ खोकला राहतोय, घडी सर्दी खोकला होतोय. तर ह्याचं कारण काय असू शकतो? तर याचं मेन कारण म्हणजे प्रदूषण आहे. मागच्या 20 वर्षात नाशिकात प्रदूषण लेवल सगळ्यात हायेस्ट आहे ह्या वर्षी. Air quality index has jumped from 15 to 50 to almost 120 to 150 in last 15 days. तर प्रदूषण हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे नाशिकात. तर प्रदूषणमुळे लोकांना चेस्टचे प्रॉब्लेम, फुफ्फुसचे प्रॉब्लेम अतिशय जास्त होऊन राहिला. लोकांना घरी थांबणं हे ॲडवाइस केलं जातो, एस्पेशली त्यांना दमाचा त्रास आहे, COPD आहे, त्यांना हृदयाचे प्रॉब्लेम्स आहे, खूप लठ्ठ आहेत, थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, त्यांना लवकर आजार, छातीचे आजार होतात. अशा लोकांना आम्ही घरी थांबायला सांगतो. धन्यवाद.